आकडा आत्ताच नाही सांगायचा, पण आम्हाला किमान 2 ते 2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. त्याची तयारी आम्ही उद्यापासून करतो. ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये वारंवार सोशल मीडियावर चर्चा होते, तुम्ही सुद्धा ट्रॅक्टरचा खाली करा सगळे खाली करा. काय रोल असेल या सगळ्या आंदोलनात? नाही मग आम्हाला साहित्य न्यायला काय अकरायचं पांघरायचं न्यायचं कसं लोकांनी ट्रॅक्टर असतील वाहनं असतील सगळं आम्हाला न्यावंच लागणार. पण मीनवाईल पिरियडमध्ये बराच अवधी सरकारकडे आहे, तुमच्याकडे आहे. या दरम्यान कुठली बातचीत होऊ शकते का किंवा चर्चा होऊ शकते का? हो त्याच्या आत आम्हाला काय हवंच नाही मुंबईला जायची. त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही आरक्षण द्यावं. तुम्ही सरकारला आता वेळ नाही 24-15 म्हणाला होता, तरी पण एक 20 दिवसाची मुदत 20 दिवसाचा सरकारच्या समोर मिळतोय. त्यांना 1 घंटा बी नाही. आम्हाला तयारीला जायचं हे जवळ सोपा विषय नाहीये. उठलं आणि मुंबईला जायचं पोरं उपाशी मरतील. पण सरकार तयारी करायला आता जर आलं म्हणजे तुमच्याशी चर्चा करायला तर तुम्ही तयार आहात या त्या करणार चर्चा खुल्या. पोरं थोडे नाही 2-3 कोटी पोरं जाणार आहेत. उपाशी मरतील. तयारीला एक मुद्दा मांडला की वेगवेगळे लोक आंदोलन करतील वाढतील आणि त्यासोबतच चर्चा पण करण्यासाठी येतील त्यांच्याशी म्हणण्याचा उद्देश असा कोणी करू नका, समाजाच्या सोबत राहा. समाज लढतोय, समाजाची फसवणूक आता व्हायला नको. त्यामुळं सरकार बोलवून जाऊ नका. त्याचं कारण असेल कारण तुम्ही जाल समाज मरायला लागला उपाशी. समाजाच्या सोबत राहा, समाजाला सोबत कोणी जाऊ नका. महाराष्ट्रातला कोणी जाऊ नका ही विनंती करतो. पण समाज पण दरम्यान आंदोलनाच्या संदर्भामध्ये जरी तुम्ही घोषणा केली असली आणि सरकारने कुठलं पाऊल उचललं तुमच्यासोबत चर्चा केली तर मग आंदोलनाची दिशा पुन्हा ठरवणार का? 20 तारीख ठरली. अंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार, करोडोत निघणार, लाखोत निघणार, हजारात निघणार, पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार. आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत. आम्हाला तिथं आमरण उपोषण करायचं पाव असल्यावर. हे सगळं तारखेत झालं. आम्हाला वेळ पाहिजे ना, तयारी नाही करायची. ते काय जवळ आहे का? 400 किलोमीटरवर जायचंय. उपाशी मारायचे का पोरं तिथे? 15-20 दिवस आमच्या हातात पाहिजेत. पूर्ण तयारी करायची, हातरायची, पांघरायची. इथं आम्हाला शेताचं काम सुविधा लावायचे, कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय. उठलं उद्याच निघा म्हणलं काय पोराचे हाल होतील आहे का काही? हे बघा सगळं बुद्धीनं चाणक्यानं काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो. त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी त्याला त्यांची उद्या सकाळी तयारी, तुम्हाला सांगतो 2-3 दिवसात पोरं उपाशी मेले असतात. पण सरकारला लढाई हरायची का जिंकायची? 24 तारखेला अंतिम डेडलाईन आहे. तुमचं आंदोलन 20ला आहे. 24 तारखेला डेडलाईन संपल्यानंतर 20 तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का? चर्चा बंद करणार का? सरकारने जर 24च्या नंतर चांगला पर्याय 20च्या आत आणला तरी आंदोलन थांबवले जाऊ शकतं का? 20च्या आत जानेवारी त्याच्या आत जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर मराठ्याला जायचंच आरक्षणासाठी. नाही दिलं एकदा जर चालायला लागलो 20 तारखेला मग त्यांची चर्चा फिरच्या. पण सरकारने 20 तारखेपर्यंत वेळच वाढून देत आहे ना सरकारला तुम्ही. त्यांचा काय समज आम्हाला आमची तयारी करायची म्हणा. तुम्हाला सांगतो उद्याच्याला आम्ही चला म्हणलं पोराला, तुम्ही बारकाईनं समजून घ्या. उगाच वेळ असलं ना का काय काय असतं 2-2.5 करोड ते 3 करोड मराठा समाज तिकडे निघाला. ही लहान आकडा नाही आहे. बोलणं खूप सोपं आहे. याच्या टीमा पाडणं, याच्या सगळ्यांच्या 10-10 हजाराच्या तुकड्या करणं. आम्हाला 2 ते 2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहे. त्यांची जेवणाची, खाण्याची, राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची. त्यांना अन्नधान्य सोबत घेणं, त्यांना पांघरायला घेणं, त्यांना आथरायला घेणं, त्यांना लागणारे मेडिकल घेणं. नुसतं उद्या सकाळी म्हणलं चला ते निघतील 2 दिवसात माघारी यायला लागल म्हणजे आंदोलनाचा अपयश पत्रात घ्यायचं का? विजय मिळवायचा सोडून नियोजनबद्ध तयारी करून निघालो. पण सरकारला संधी आहे ना मग ती. हे आता ते त्यांनी ठरवायचं, आम्हाला घेणं. आम्हाला वेळ पाहिजे वाहनं करणं जाण्यासाठी. कारण हे वाहनं जवळपास मी पहिल्यांदा सांगतो जवळपास 10 लाख वाहनं राहणार आहेत. कारण त्या आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्यात साहित्य, झोपायचं, पांघरायचं, कपडे इतक्या दिवसाचे, त्याच्यात किराणा साहित्य जवळपास 10 लाख वाहन आहेत. ते थोडे नाही आहेत. हे एकत्र येत असताना त्या ठिकाणी जर पोलिसांनी अडवलं किंवा प्रतिबंध घातला तर आता पुन्हा मुंबईमध्ये नोटीस काढले तशा पद्धतीनं नोटीस प्रत्येक ठिकाणी काढला तर ती कायदेशीर अडचण तुमच्या समोर येऊ शकते ना.
जाणार आम्हाला एवढंच माहिती आहे, त्यांनी आता तरी शांतपाची भूमिका घ्यावी, मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा, त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्याचा आमचा नाविलाज. पण सरकार फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेतो म्हणतंय. ते फेब्रुवारी तिकडे मस्त वाटत जाऊ द्या. आम्हाला फेब्रुवारीत देणं घेणं नाही. आम्हाला तयारीला 20 दिवस पाहिजे. उद्या सकाळची तारीख 25 डिसेंबर धरता येते, 26 डिसेंबर धरता येते. मी ते नाही करू शकत. मला माझ्या जातीला जिंकायचं, माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचं. गोरगरिबांचे लेकरं खूप वेदना सहन करतात, त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे, कारण ह्या 15 दिवसात फुल तयारी पूर्ण करतात. समाज तयारी करतो. पाठीमागं शेत आहे साहेब, आम्हाला कापसं आहेत, गव्हाच्या पेरण्यात, हरभऱ्याच्या पेरण्यात त्याला पाणी देणं. पोरं तिकडे गेल्यावर इकडे सगळं जळून खाक होईल. सगळंच बघायला लागेल. कापसाची यातल्या जर 2-2 झाल्या तोपर्यंत तर मराठ्यांच्या घरात 70% जास्त कापूस येतोय. 30% राहिलेला माता मावल्या येऊ शकतात. आता त्यांनी 15 दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे. मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय. आम्हाला सगळं डोकं लावून करायचंय, सगळं डोकं लावून करायचं. तुम्हाला फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लॅन दिला, महिलांना सुद्धा त्या आंदोलनात सहभागी केले. पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं पुस्तक करून ठेवायचं, बांधून ठेवायचं, ते सरकारने ठरवायचं. पण 10 लाख नुसते वाहनं म्हणताय तुम्ही. जर 10 लाख वाहनाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील? 3 कोटीच्या पेक्षा कमी नसते, 3 करोडपेक्षा कमी नसते. पण या दरम्यान सरकारने परत शिष्टमंडळ आणले, आता जशी बोलणी होती तशी केली तर आमचं काय म्हणणं आहे, आंतरवाली सोडेपर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा. आम्हाला तयारीला दिवस लागतात. हे गाफीलपणा नाही आहे. बोलणं खूप सोपं असतं, करताना लय अवघड आहे. हा मोठं निवेदन आहे. 15-1 दिवसाचा वेळ पाहिजे. हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून माघारी आले, असं नाही आहे. भूक लागली तर तिथं माणसाला 5 घंटे सुद्धा वेळ निघत नाही. 20 तारखेपर्यंत सरकार वेळ आहे. सरकार त्यात त्यांनी चर्चा नाही, त्यात मार्ग काढला तर मराठ्याला आरक्षणच पाहिजे ना. उद्या परवा चर्चेला आल्यावर मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे. मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला त्यांनी द्यावं. नाही दिलं आम्ही निघालो. पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विषय संपला. दिली तुम्ही वेळ नाही देत आहे, सरकारने खुश व्हायला पाहिजे. काय संबंधित त्यांचं खुश व्हायला? आम्हाला आरक्षण दिलं, खुश होऊन काय करतो? कायच वेळ भेटला ते फेब्रुवारी मध्ये. या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो ते आरक्षण मराठ्याला देणार नाहीत, ते मराठ्याचा अपमान करणार आहेत. त्यांना त्याचंच ऐकायचंय. मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही, मराठा जात त्यांना संपवायची. त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला बघा मी सांगतो तेच खरं आहे. हे नुसते झुलत होणार आहेत आम्हाला कायमचे. आम्हाला आता झुलवत नाही राहायचं. आता आम्ही तयारी केली, आम्ही जाणार, आरक्षण घेऊन येणार. त्याशिवाय आम्ही येत नाही. तुमचं काय बंद पडणार आहे त्याशिवाय आम्हाला देणं गेलं. आमचे जीव बंद पडले तिथं, तुमचं काय बंद पडणार आहे? मुंबई फंबई. या दरम्यानच्या काळामध्ये तुमचा दौरा काय पुन्हा महाराष्ट्र दौरा असेल? या दरम्यान तुमचं काय नाही ते नाही ठरवलं, पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतंय. कारण ह्या जिल्ह्याच्या टीमा 2.5 लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत. आता आम्हाला 2.5 लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार आहेत. तुम्ही भाषणामध्ये हिंगोलीमध्ये जो दगाफटका जर आरक्षण देणार असले तर चर्चा होईल. एकदा जर 20 जानेवारीला आम्ही अंतरवाली सोडली, चर्चा फेरच्या सगळ्या बंद. आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच होणार. बरं, एक हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जे काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता. यावेळेस तुम्ही सांगणार होते की तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंग येऊ शकतो. त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही. तुम्हाला भीती वाटते? आणि हल्ला झाला तरी मी मरायला भेट नाही. मी या समाजासाठी मरायला तयार आहे, भेट नाही. पण जो कोणी मारील ती मराठी त्याला ठेवत नाही. तो नेमका काय प्रसंग होता? त्या पुऱ्या जातीला ठेवणार नाही. हिंगोलीतला काय प्रसंग होता ते महाराष्ट्राला अजून पडलेला प्रश्न आहे. नाही ते आता राहू द्या, काय होईल मी सांगेल तुम्हाला. पण आणखीन एकदा एक योग्य वेळ येऊ द्या. आणखीन ट्रॅक्टरच्या संदर्भामध्ये पोलिसांनी यापूर्वीच कारवाईला सुरुवात केली आहे, अनेकांना चौकशी करायला सुरुवात केली आहे. तुम्हाला असं वाटतं की पोलीस इतक्यावरती थांबतील? अडू द्या मग त्याला. पाटील साहेब, तुमच्यावर एक आरोप होता की सभेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा भुजबळ साहेबांवरच तुम्ही बोलताय. यावर आपलं काय मत? भुजबळांवरच तुम्ही बोलताय. काड्या करताना वाहतून काड्या करता मी गप्प बसलो होतो ना. काल मी आधी बोललो का 2-3 दिवस तुम्ही साक्षीदार येत ना राव. ते काल कणत बोललं, जरा पोटात कळ निघाल्यासारखं. काही गरज होती कुचका बोलायचं, ते कुचका बोललंय. अमुक करा, तमुक द्या, घर बांधा, मंत्र्यांनी तिथंच राहा. घेतो का मग तुलाच खातो सगळं मराठीचं वाटोळं करून. म्हणून आमच्या लक्षात यायला लागलं की सरकारच त्याच्या पाठीशी, सरकारच त्याला बोलायला लावतं आमच्या मराठ्यांच्या विरोधात. सरकार त्यो बोललं की काम करतंय.
आणि आम्ही बोललो की करत नाही, याचा अर्थ सरकार त्याचं ऐकतंय आणि मराठ्यावर अन्याय करतंय, म्हणून आम्ही हे नेत्याला शाळा बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरती शाळा बंद ठेवल्या जात आहेत, शाळा बंद ठेवण्याचं कारण काय असं त्यांनी एक पोस्ट लिहून प्रश्न विचारला. अहो त्याला काय येतच काय, याच्याशिवाय येतच काय? कधीतरी जनता म्हणून बोल, कधीतरी जनतेचा पालकत्व म्हणून बोल, कधी नुसतं मराठ्यांचंच दिसतं त्याला, हे दिलं ते दिलं. तुला इतक्या पिढ्या दिल्या, काय म्हणलं कोणी? आता मराठ्यांना कुठं शाळा सोळा, तुला काय करायचं त्याच्यात? गप ना, आता तरी गप. शाळा बंद त्याला नाही महत्व देत. नेत्यांना घरावर येऊ देऊ नका म्हणताय तुम्ही, गावबंदीची पुन्हा घोषणा आहे. नाही, आमच्या घरी येऊ नका, आमच्या घरी यायचं नाही. गाव आता आम्ही तिकडे येतो. अरे बाबा, आम्ही मोठं केलंय, आमच्या घरी येणार ना, कशाला दे एवढे वार म्हणून? हा, एवढे बार नाही. आता खलास, मराठ्यांच्या पोराचा विषय खलास करायला येऊच नको आता आमच्या घरी. गावबंदीचं काय, समाज काही करू शकतो, समाज गावबंदी बी करू शकतो. समाजाचं काय? बीडमध्ये जी घटना घडली त्यामध्ये मराठा समाजाचा सहभाग नव्हता असं तुम्ही म्हटलंय, नेमकं काय सांगाल? पण पोलिसांनी मात्र मराठा तरुणांनाच अटक केली. बीडमध्ये जी घटना घडली त्यात मराठा समाजाचा सहभाग नव्हता असं तुम्ही म्हटलंय, पण बऱ्याचशा मराठा तरुणांना अटक केलंय, काय सांगाल? तेच माझं म्हणणं होतं. जर तो बोलला की आमचे लोक अटक व्हायला लागले, तो बोलला की आरक्षण देत नाहीत, याचा अर्थ सरकारनं त्याला पुढे घातलं. हे मराठ्यांच्या लक्षात आल्यामुळं मराठ्यांनीच आता ठरवलं, पक्की तयारी करा आणि आरक्षण आणायला चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.